बापरे. ओ बाई, माझ्या नातूला काही बोलायचं नाही बरं. काय ओढू नको. आज किट्टी पार्टीची हंसीनी पांढरी थीम होती आणि एकच कुर्ता आहे माझ्याजवळ आणि तो पण ह्या व्ह्यूने असा. बाई, तुझ्या एवढ्याशा झबल्यासाठी माझ्या सोन्यासारख्या नातूला रागवते का तू? लहान मुलांना रागूनी असं कोवळं मन राहतं, त्यांचा परिणाम होतो त्यांच्या मनावर. केव्हा धुशील आणि केव्हा वाळेल तो. एवढी शिकलेली तू आणि दिवसभर त्या मोबाईल मध्ये अशा बोट फिरवत राहते. तुला एवढं पण नाही माहिती का अशा डाग झटपट काढण्यासाठी त्या बिकोवाल्यांनी स्टेन रिमूव्हर काढलाय. स्वाईप टू वाईप. जा तू तोंड बिंड धु, तोपर्यंत तुझं ते झबलं मी स्वच्छ करून देते याच्याने. हे स्वाईप टू वाईप घ्यायचं असं आणि ताज्या ताज्या डागांवर बरं का हलक्या हलक्या हाताने असं घासायचं आणि काही सेकंदामध्येच डाग निघायला लागतात आणि कपडे स्वच्छ होतात. हे पा. बघता किती भारी स्वच्छ केलं. एकदम बगळ्यासारखी दिसते तू आता. हे बघ, एकदम छोटेसे आहे ना, पिशवीत पण पाहून जातात. त्या किट्टी पार्टीमध्ये गेल्यावर अजून चहा कॉफी तो टोमॅटो सॉस नाही, त्या भाजीचा काही पण डाग लागला आपल्या कपड्यांना लगेच तिथल्या तिथे आपल्याला स्वच्छ करता येईल. तुम्हाला पण हा भारी प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तिथे टॅग प्रॉडक्ट मध्ये लिंक दिलेली. बरं चला आई लवकर, हंसीनी गाण्यावर रील बनवायचं आहे आपल्याला तिथे. हंसिनी म्हणे, कशाची हंसिनी? बगळ्या बगळ्या नाचरे गाण्यावर रील बनवू आपण. चल.